झटपट कुरडईची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य 3 ते 4 कुरडया, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. कुरडई अशा पद्धतीने भिजवून घ्यायची. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत लसूण परतून घेत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता यात संडे मसाला आणि तिखट घालायचं. आता यात पाणी निथळून घेत कुरडई घालायची. चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. आता यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली झटपट कुरडईची भाजी तयार. तर ही भाजी अगदी सोपी आहे बनवायला. इथे मी घेतलेल्या आहेत कुरड्या. आता या कुरड्यात ना याचे तुकडे करूयात हे असे. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, कुरडई सोक होईल इतपत, आणि अर्धा तास आपण हे छान सोक करायला ठेवून देऊयात. कुरडई आपली सोक होते तोवर आपण ना फोडणी करून घेऊयात. चमचाभर तेल गरम केलेलं आहे. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालायचं जिरं, अर्धा चमचा. जिरंही छानपैकी फुललं पाहिजे. आता घालायचं आहे चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला लसूण छान सोनेरी रंगावर परतून घेऊयात आधी. मस्त हा लसणाच्या फोडणीचा सुवास आहे ना, खमंग असा जबरदस्त येतो. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, आणि कांदाही हलकासा सोनेरी रंगावर परतून घेऊयात. कांदा इथे मस्त असा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये जातील मसाले. तर मी इथे घालते संडे मसाला आणि 1 चमचाभर बॅडगी मिरच्या. मिक्स करायचे हे. आता काय करूयात, आता यामध्ये ही जी कुरडई आपण सोक करून घेतली होती आणि ही कुरडई यामध्ये घालूयात. क्या बात आहे, ऑलरेडी हे खूप छान दिसतंय. आता यामध्ये घालूयात मीठ. कुरडई बनवताना त्यामध्ये मिठाचा वापर ऑलरेडी होतच असतो, त्यामुळे मीठ घालताना ना थोडंसं बेताने घालायचं. खूप मीठ घालायचं नाही. थोडंसं पाणी घालूयात आणखी. झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं फक्त ही कुरडई आपण मस्त वाफवून घेऊया. आणि आता इथे ही बरोबर 5 मिनिटं भाजी मी मस्त शिजवून घेतली. वाह, मस्त असा खमंग सुवास येतो. यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि तुम्ही बघू शकाल कुरडई छानपैकी शिजलेली आहे. भिजवत ठेवली त्यामुळे तिला फार असं कुकिंग टाईम लागत नाही. आणि हे मसाले आहेत ना मस्त असे कोट झालेले आहेत. मस्त चमचमीत दिसते ही भाजी.